स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। वर्ष खवय्यांच्या पसंतीस उतरलेलं स्वादिष्ट व चविष्ट तसेच स्वच्छतेत एक नंबर असणारं हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह घोघाट व्हेज नॉन व्हेज जेवणाची उत्तम सोय, निसर्गरम्य परिसर, टेरेस गार्डन व कॉन्फरन्स हॉल, फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, एसी डायनिंग हॉल, भव्य पार्किंग, वाढदिवस, मुंज, पारशे, पार्टी तसेच इतर कोणत्याही कार्यक्रमांसाठी प्रशस्त हॉल। तर मग आजच अवश्य भेट द्या हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह, कराड विजापूर रोड, भिवघाट। प्रवेश सुरू डॉक्टर DY पाटील पब्लिक स्कूल विटा, CBSE, प्ले ग्रुप, नर्सरी, LKG, UKG, पहिली ते 9वी, रोबोटिक्स, प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड, अबॅकस, आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब, सायन्स ऑलिम्पियाड, NTSC, MTSC, NSSC स्कॉलरशिप परीक्षा तयारी, 8वी पासून IIT, JEE, नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू, तायक्वांदो, योगा, स्केटिंग, धनुर्विद्या, संगीत, गिटार, डान्स। अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांच्या जीवनाशी अत्यंत निगडीत असणारा कृषी उत्पन्न बाजार समितीचा हा विषय आहे। विकेल ते पिकेल या धोरणाखाली राज्य सरकार मोठ्या प्रमाणामध्ये काम करतंय आणि प्रत्येक शेतकऱ्याला कृषी उत्पन्न बाजार समिती हे एक हक्काचं ठिकाण वाटतंय, विश्वासाचं ठिकाण वाटतंय की या ठिकाणी गेल्यानंतर शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही। परंतु आशिया खंडामध्ये आपण सर्वात मोठी जी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे असं वारंवार म्हणतो, अशा नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाबतीमध्ये काही प्रश्न आपल्या माध्यमातून माननीय मंत्री महोदयांना मला विचारायचे आहेत। मी विधान परिषदेचा सदस्य असताना वरच्या सभागृहामध्ये एक तारांकित प्रश्न उपस्थित केला होता की तिथे एक शौचालयाचा, साध्या मराठी भाषेत संडासाचा घोटाळा झाला होता आणि त्यामध्ये 6 संचालकांच्या वरती फौजदारी गुन्हा दाखल झाला होता। नंबर 1, ज्या संचालकांच्या वरती फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे आणि त्यामध्ये ते दोषी आढळलेले आहेत, अशा संचालकांना त्या पदावरती राहण्याचा अधिकार आहे का? दुसरा विषय, FSIचा मोठा घोटाळा झाला। अध्यक्ष महोदय, 3060 रुपये पर स्क्वेअर फूट हा FSIचा शासकीय दर असताना फक्त 600 रुपये स्क्वेअर फुटानं त्या संचालक मंडळाने तो FSI विकला गेला आणि 125 कोटी रुपयाचं हे कृषी उत्पन्न बाजार समितीचं नुकसान झालेलं आहे। आता हे विषय अतिशय गंभीर आहेत आणि त्यामुळे या विषयाकडे माननीय मंत्री महोदयांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे। महाराष्ट्राकडे इतर राज्य एका चांगल्या दृष्टिकोनातून बघतात। आज जर तुम्ही चांगला स्ट्रॉंग निर्णय घेतला तर एक चांगला मेसेज या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाबतीमध्ये जातोय। मुळामध्ये 12 जे संचालक आहेत, 12 संचालक हे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे डायरेक्टर असतात ते डायरेक्टर इकडं नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवरती निवडून येतात। माझा प्रश्न मंत्री महोदयांना असा आहे की जर खालच्या बाजार समितीच आता अस्तित्वात नाहीत, तिथं प्रशासक आहे, जर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवरती प्रशासक असेल तर ऑटोमॅटिक वरचं पद रद्द व्हायला पाहिजे। मग हे 11 संचालक तिथं कशासाठी आहेत? आज आपण त्याबाबत निर्णय देणार आहात का? तर आता काय बोलतील की हायकोर्टामधून हा विषय, पण हायकोर्टाच्या समोर ही माहितीच गेली नाही आणि म्हणून मंत्री महोदय या विषयामध्ये तुम्ही सिरियसली तात्काळ काहीतरी निर्णय घेण्याची आवश्यकता आहे। दुसरा महत्वाचा विषय आहे, जे काळजीवाहू सभापती आणि उपसभापती होते 2 वर्ष, एवढी उत्तर एवढं झालं नंतर बोलायला मला जे मी परत विचारतो प्रश्न। बघा किती झालंय। चला मंत्री महोदय बोला। अध्यक्ष महोदय, अत्यंत गंभीर विषयाकडे आमदार साहेबांनी तो प्रश्न मांडलेला आहे। अध्यक्ष महोदय, खरं आहे की मागच्या काळामध्ये असे FSI घोटाळा आणि प्रसाधनगृह घोटाळा वगैरे झाला होता अध्यक्ष महोदय, आणि त्या संदर्भात चौकशी करून तात्काळ त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला अध्यक्ष महोदय। आणि त्याच्यानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर जी नेहमीची प्रक्रिया होते, त्या गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांची चौकशी FIR करण्याच्या वेळेस झाली, त्यांना कोर्टाने अंतरिम स्थगिती दिलेली आहे आणि त्यामुळे तो विषय आता कोर्टाच्या अधीन आहे आणि त्यामुळे याच्यावर लक्ष ठेवणे, तरी देखील
हा विषय इतका गंभीर असल्यामुळे याला तातडीने कसं काय कारवाई करता येईल, याला आपले सरकारी वकील यांच्या माध्यमातून अधिक काय माहिती असेल तर ते देण्यासंदर्भात आणि त्याला पाठपुरावा करण्यासंदर्भात प्रयत्न होईल. चला प्रश्न बोला. मंत्र्यांनी महत्वाच्या एका स्पेसिफिक प्रश्नाचं उत्तर द्यावं. आज संचालक मंडळ त्या ठिकाणी बसून हजारो कोटी रुपयाचे निर्णय घेत आहे. जर संचालक मंडळातले संचालक गोपीचंद पडळकर साहेबांनी विचारलेला प्रश्न आपण बगल देताय, ते संचालक कुठल्या कृषी उत्पन्न बाजार समितीतून निवडून आलेत हे फक्त सभागृहाला सांगावं. ते निर्णय घेण्यासाठी ते पात्र आहेत किंवा नाही आहेत एवढंच सभागृहाला सांगावं, एवढी विनंती आहे. नाही अध्यक्ष महोदय, त्यांच्याकडे कोर्टाने जे डायरेक्शन दिलंय त्याच्यामध्ये उच्च न्यायालयामार्फत त्यांना त्यांच्या या आदेशाविरुद्ध त्यांना अंतरिम स्थगिती मिळाल्यामुळे थोडासा दिलासा मिळाला अध्यक्ष महोदय. आणि त्यांना त्याच्यामध्ये धोरणात्मक निर्णय हा कुठल्याही पद्धतीने त्यांना घेता येणार नाही अशी देखील त्यांना त्या संदर्भात त्या अटी दिल्या आहेत. पडळकर साहेब बोला. पडळकर साहेब बोला. अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदयांना स्पेसिफिक इतकाच प्रश्न आहे की जे तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीतून संचालक निवडून येतात त्यांनाच नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. यामधले 4 संचालक असे आहेत की जे खालच्या तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूकच लढले नाहीत आणि बाकीचे जे निवडून आलेत कृषी उत्पन्न बाजार समितीच नाही. कोर्टाचा या विषयाची आमच्या प्रश्नाशी कोर्टाचा संबंध येत नाही. शासनाचं धोरण काय आहे की बाबांनो खालच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतून आलेला संचालक इकडे येतो. आमचा स्पेसिफिक प्रश्न आहे की 12 पैकी 11 तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती आता अस्तित्वात नाहीत. तिथं आता सध्या प्रशासक आहे आणि त्यामुळे हे 11 सदस्य इथं राहू शकत नाहीत असं आमचं म्हणणं आहे. आणि त्याच्यावरती माननीय मंत्री महोदय आता त्याच्यावरती कारवाई करणार आहात का? त्यांना तुम्ही वेळ संपतोय. अध्यक्ष महोदय, हे मान्य आमदार साहेबांनी जे मांडलेलं आहे ते खरं आहे अध्यक्ष महोदय की ते ज्या मार्केट कमिटीमधून निवडून आलेत तिथे ते लोक संचालक नाहीत आणि म्हणून जो आमचा पणन संचालक आहे ज्यांच्याकडे ही कारवाईचे अधिकार असतात यांनी त्यांच्यावर कारवाई केलेली आहे, परंतु कोर्टाने त्यांना स्थगिती दिलेली आहे. लेंग नंतर कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे. माननीय मुख्यमंत्री आता दालनात बसा. पडळकर यानंतर आपण संपवतोय. धन्यवाद अध्यक्ष महोदय. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मी हिंगोली जिल्ह्यातील अत्यंत गंभीर घटना जी घडली आहे ती आपल्या माध्यमातून सरकारच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो. शासनाने त्याबद्दल तातडीने कारवाई करावी अशी मी विनंती आपल्या मार्फत शासनाला करतो. दिनांक 10 मार्च 2025 ला बासंबा तालुका जिल्हा हिंगोली यांचे गाव सीमेवरील शेताच्या बाजूला शिवरस्ता काढून देण्यासाठी तहसीलदार हिंगोली यांच्या आदेशान्वये श्री नाईक मंडळ अधिकारी व श्री सय्यद तलाटी बासंबा व इतर 2 कर्मचारी गाव सीमेवरील रस्ता काढून देण्यासाठी आले होते. त्यावेळी सदर ठिकाणी श्री आजिन प्यारेवाले, श्री बिलाल प्यारेवाले, श्री अयूब प्यारेवाले, श्री रमजान प्यारेवाले असे अन्य 11 जण आहेत. या सगळ्या लोकांनी तलवारीनं, रॉडनं, काट्यानं प्रचंड मोठी मारहाण हे त्या गावातले एक प्रगतशील शेतकरी आहेत मदन माणिकराव ढाले, प्रफुल्ल ज्ञानेश्वर ढाले, श्रीमती वनिता भरत ढाले, श्री भारत माणिकराव ढाले या सर्वांना मारहाण केलेली आहे. मारहाण इतकी जबरदस्त होती की हे सगळे जण दवाखान्यामध्ये ऍडमिट आहेत 4-5 दिवसापासून. हे संजीवनी हॉस्पिटल नांदेड येथे उपचार घेत आहेत. ही घटना घडल्यानंतर प्रचंड दहशतीचं वातावरण या मागासवर्गीय समाजामध्ये तयार झालेलं आहे. सदर घटनेमध्ये पोलिसांच्या वरती कुणीतरी दबाव टाकतंय. यांनी तक्रारच त्यांची नोंद करून घेतली नाही. जेव्हा त्यांना इतर लोकप्रतिनिधी बोलले की बाबा याची तक्रार नोंद करून घ्या तेव्हा 307 चा गुन्हा दाखल करून घेतला, परंतु एकाही आरोपीला त्यांनी अटक केलेली नाही. हे जे अटक केलेली नाही, काल परत ज्या लोकांना मारहाण झालेली आहे त्यांच्यावरती क्रॉस कंप्लेंट 307 न दाखल केली. ज्यांची डोकी फुटले, ज्यांच्या बोलले ते दवाखान्यात आहेत. तर माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे 307 चा जो चुकीचा गुन्हा ढाल्यांच्यावरती दाखल झालाय तो त्यांनी तपासांती काढावा आणि यांच्यावरती अनेक गंभीर गुन्हे आहेत. त्यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव देण्याच्या तात्काळ सूचना आपण माननीय जिल्हा SP
हिंगोली यांना द्यावेत आणि जिल्हाधिकारी महोदयांना जो तहसीलदारांनी निर्णय दिलेला रस्ता आहे तो 8 दिवसामध्ये खुला करून देण्याचे आदेश द्यावेत. ठीक आहे. आपल्याला विनंती. आता सन 2025-2026च्या अर्थसंकल्पीयावरील सर्वसाधारण चर्चा माननीय उपमुख्यमंत्री तथा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.